आधी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण करा आणि मग एनडीए मध्ये सामील व्हा, भाजपने असा स्पष्ट संदेश दिल्याची सूत्रांची माहिती आहे। आणि विलीनीकरण झाल्यास दोन्ही गटांना केंद्रात एक मंत्रिपद मिळू शकतं अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। तर भाजपच्या सूचनेनंतर सुनेत्रा पवार ह्या अस्वस्थ झाल्या तर काहीशा चिंतेत पडल्या आहेत अशी माहिती सुद्धा मिळते। आपण पाहतोय अत्यंत महत्त्वाची बातमी। खरं तर दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होण्यासंदर्भात वेगवेगळ्या राजकीय चर्चा रंगत होत्या, मात्र दोन्ही गटांमधल्या मुख्य नेत्यांनी, महत्त्वाच्या नेत्यांनी असं काही विलीनीकरण होणार नाही या चर्चा हवेत विरल्यात असं सांगितलं होतं। मात्र आता भाजपनं अशा स्पष्ट सूचना दिल्यात आणि मंत्रिपदाची ऑफर सुद्धा दिलेली आहे। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आमच्यासोबत जोडले गेले आहेत। शिवाजी, भाजपची ही स्पष्ट सूचना काय अर्थ घ्यायचा याचा? खरं तर ही सूचना अजित पवार हयात असताना देण्यात आली होती। त्यानुसार अजित पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष आणि शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षामध्ये विलीन केला जाणार होता अशी माहिती समोर आली होती। आणि या सगळ्या संदर्भातल्या अटी शर्ती ठरल्या होत्या। मात्र दुर्दैवानं अजित पवार यांचं निधन झालं। मात्र आता जी माहिती समोर येते त्यानुसार पुन्हा तीच अट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने समोर ठेवलेली आहे। मात्र जी माहिती मिळते त्यानुसार सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे दोघेही या संदर्भामध्ये विलीनीकरणास तयार नाहीत अशी एकंदरीत स्थिती आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळं एकंदरीत जर पाहिलं गेलं तर सुनेत्रा पवार ह्या तयार नसल्यामुळं सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वामध्ये जे विलीनीकरण अपेक्षित आहे किंवा हे होऊ शकतं ज्या चर्चा सुरू आहे त्याची सध्या तरी परिस्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत नाही। दुसरा मुद्दा या सगळ्या याच्यामध्ये असा आहे की अजित पवार यांच्या पक्षामध्ये त्या ताकदीचे नेते सध्या मंत्री म्हणून जरी पाहायला मिळत असतील तरीही दुसऱ्या बाजूने म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीनं राष्ट्रभर किंवा देशभरामध्ये ओळख असलेले शरद पवार आहेत। दुसरीकडे राज्यामध्ये पूर्णपणे सर्वदूर आणि एक मोठा चेहरा म्हणून शरद पवार आहे, तसा दुसरा चेहरा अजित पवार यांच्या पक्षामध्ये नाहीये। आणि दोन्ही पक्ष वेगवेगळे लढल्यामुळे दोन्ही पक्षांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। त्या दृष्टिकोनातून दोन्ही पक्षांनी एकत्र यावं अशी मागणी आता पक्षाच्या दुसऱ्या फळीतील नेते करताना पाहायला मिळत आहे। त्याला आता सुनेत्रा पवार आणि दुसरीकडे पार्थ पवार हे कशा पद्धतीने प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं आहे। त्यामुळं हे दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशा दोन्ही बाजूंच्या नेत्यांची आता मागणी आहे। मात्र त्याला पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांचा सध्या तरी विरोध आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे आता केंद्रांनी दिलेल्या या सूचनाकडे खाली जे राज्यातील नेतृत्व आहे ते याच्याकडे कसं पाहतं हे पाहणं महत्वाचं आहे। सध्या तरी सुप्रिया सुळे या पक्षामध्ये विलीनीकरणाच्या मुद्द्यावरती त्यांनी माझा भाऊ गेला म्हणजे अजित पवार गेले त्यानंतर या पद्धतीने ही सगळी माहिती किंवा या सगळ्या ज्या दावे होते हे फेटाळण्यात आले होते। त्यामुळे आता याच्यावरती आम्ही चर्चा करत नाही असं त्यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे। त्यामुळं ही ऑफर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने या अगोदर देखील दिली होती, आताही तीच ऑफर आहे। थेट शरद पवार यांच्या पक्षाला केंद्रामध्ये जर सध्या तरी जे आहे ती परवानगी मिळत नाहीये। थेट सहभागी जर केंद्रामध्ये एनसीपी शरद पवार यांचा पक्ष झाला तर अजित पवार यांच्या पक्षातील अनेक नेते थेट शरद पवार यांच्या पक्षाची पुन्हा जोडले जाऊ शकतात ही भीती देखील समोर दिसते। त्यामुळं आणि त्या काळामध्ये अजित पवार हे जेव्हा भाजपने साथ घातली आणि ते स्वतः ते आले ते एक विश्वास कायम आहे। त्यामुळं भाजपचे नेतृत्व या सगळ्या संदर्भामध्ये जे आपल्यासोबत आले त्यांच्या विश्वासघात केला जाणार नाही हा एक संदेश या माध्यमातून देताना पाहायला मिळते। नक्कीच धन्यवाद शिवाजी या सगळ्या अपडेट्स बद्दल। तर आता शिवाजी काळेंच्या या सगळ्या विश्लेषणानंतर काय निर्णय होतोय आणि काय घडामोडी या संदर्भात या बातमी संदर्भात अजून घडतायत ते पाहणं महत्त्वाचं असेल।